वाशिममध्ये बाला कुतूहल विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा या उद्देशाने वाशिम येथे आयोजित करण्यात आलेल्या कुतूहल विज्ञान प्रदर्शनीला नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। ही विज्ञान प्रदर्शनी 26 ते 14 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली असून या प्रदर्शनीत विज्ञानाच्या विविध शाखांशी संबंधित आकर्षक मॉडेल्स, प्रयोग आणि माहितीपूर्ण मांडणी पाहायला मिळत आहे। विशेषतः मानवी शरीर रचना, वैद्यकीय विज्ञान, भौतिकशास्त्र आणि दैनंदिन जीवनातील विज्ञान या विषयांवर आधारित प्रात्यक्षिके सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत। शालेय विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने या प्रदर्शनीला भेट देत असून प्रत्यक्ष प्रयोगांमधून विज्ञान समजून घेण्याची संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे। अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाबद्दलची भीती दूर होऊन कुतूहल वाढल्याची भावना व्यक्त केली। वाशिम शहरात प्रथमच अशा प्रकारची व्यापक विज्ञान प्रदर्शनी आयोजित करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे। आयोजकांनी भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला आहे। प्रथमतः प्रेम सुभाष इंगोले कनिष्ठ लिपिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय वाशिम सलग 3 दिवस चाललेली सायन्स एक्झिबिशन आजचा हा शेवटचा दिवस। त्यानिमित्ताने आम्ही न्यूज 1 वाशिमच्या द्वारा या ठिकाणी उपस्थित झाले आहोत आणि थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊयात प्रेम भाऊ यांच्याद्वारा। जी एक्झिबिशन चालली होती, एक्झिबिशनचं स्वरूप काय होतं आणि मुख्य उद्देश काय होता आणि त्यांना मिळालेला प्रतिसाद तथा या सर्व व्हॉलंटियर्स आणि त्यांचे सहकारी यांनी जो प्रतिसाद दिला आहे त्याद्वारा या ठिकाणी उपस्थित जो प्रेक्षक वर्ग होता त्यांनीसुद्धा या प्रदर्शनीला कसा प्रतिसाद दिला आहे त्यांचं थोडक्यात मनोगत आपण ऐकून घेऊयात। तर प्रेम भाऊ, आपण याबद्दल काय सांगू शकाल? अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम यांनी डीन सरांनी, सतीश मेश्राम सर यांनी एवढं चांगलं सुंदर प्रोग्राम डेव्हलप केलेला आहे की त्यांचा म्हणायचा उद्दिष्ट असा होता की सगळ्या माणसाला, विद्यार्थ्याला, सगळ्याला की शरीराबद्दल सगळी माहिती झाली पाहिजे। म्हणजे जन्मापासून तर पूर्ण जन्म कसा होतो तिथपर्यंत सगळ्या गोष्टी माणसाला माहिती पडलं पाहिजे। तर सरांनी ओरिजिनल हार्ट्स, ओरिजिनल ऑर्गन्स जे काही आहेत ते सगळे प्रॉपरली ओरिजिनल, कुठल्याही डमी नसताना सगळं जे माणसाला पाहण्यात येईल किंवा आपलं शरीर कसं आहे, आपली बॉडी कशी आहे, आपलं हृदय कसं आहे, हे सगळ्यांनी म्हणजे पहिल्या वर्गापासून तर 12वी 15वी ग्रॅज्युएशनपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांनी ते माहिती झालं पाहिजे। हे सरांचं सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विशेष कारण होतं त्याच्यामागचं। आणि पहिल्याच दिवशी पाहिलं तर आम्ही सकाळीच आलो 8-8:30 वाजता। तर आमचं टार्गेट होतं 1 लाख जवळपास विद्यार्थी आमच्याकडे आले पाहिजे होते। तर पहिल्याच दिवशी 50,000हून जास्त विद्यार्थी आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आले आणि भरपूर चांगला प्रतिसाद मिळाला। आणि आज मी माझ्या वाईफलासुद्धा आणलेलं आहे की ते प्रदर्शनी पाहायला आणि मला तरी वाटतं की सगळ्यांनी यायलाच पाहिजे होतं। आणि याच्यानंतर बी शासकीय वैद्यकीयमध्ये काही कार्यक्रम असेल तर अवश्य तुम्ही या। आणि सरांनी तुम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचे धन्यवाद। थँक्यू।